नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नांदेडच्या भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा या ठिकाणी कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट खतांचा साठा जप्त केलाय. या कारवाईत 7,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे बनावट खत बियाणं विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. आतापर्यंत या खरीप हंगामात कृषी विभागानं जवळपास 4 कारवायांमध्ये 50 लाख रुपयांच्या आसपास मुद्देमाल जप्त केलाय. या हंगामात काय कारवाई झाल्या आहेत, काही लोकांना काल कारवाई झाल्याचं कळतंय. पण आतापर्यंत किती मुद्देमाल जप्त केलाय, कारवाई कोणावर? चालू हंगामामध्ये कृषी विभागामार्फत धडक कारवाई आणि जिल्हा भरारी पथक जे आहे, तसेच तालुक्यामधील जे त्या तालुक्याचे जे गुण नियंत्रण निरीक्षक आहेत पंचायत समितीचे आणि स्टेट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे, यांनी काही संयुक्त कारवाया केलेल्या आहेत. यामध्ये सांगायला गेलं तर या मागच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 4 FIR झालेले आहेत, म्हणजे 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये पर्टिक्युलरली 3 जे आहेत ते गुन्हे खतासंबंधित आहेत आणि एक आहे तो बियाण्यासंबंधित आहे. अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या ठिकाणी खताच्या 3 कारवाया झालेल्या आहेत. यामध्ये विनापरवाना खत विक्री करणे किंवा पॉस मशीन शिवाय खत विक्री करणे, शेतकऱ्यांना पक्की बिलं न देणे, अशा पद्धतीनं ह्या खताच्या कारवाया झालेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना म्हणजे कोणताही अधिकृत त्यांच्याकडे परवाना नसताना आणि कृषी सेवा केंद्र नसताना गावोगावी गाड्यांमार्फत स्वतः जाऊन विक्री केलेली ही अशी प्रकरणं आहेत खतामध्ये. आणि बियाणामध्ये सुद्धा एक कापसामध्ये FIR झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विनापरवाना त्यांनी बियाणांची पाकिटं गावामध्ये नेऊन मुखेड तालुक्यात विकलेली आहेत. आणि त्या व्हरायटीला आपल्या इथं महाराष्ट्रात मान्यता नाही आहे. तेलंगणामधील एक व्हरायटी आहे, ती आणून इथं या ठिकाणी विकलेली आहे. अशा या एकूण 4 कारवाईमध्ये जवळपास 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बोगस म्हणता येतील बियाणे आणि हे सगळं? बियाण्यांना आपण बोगस म्हणण्यापेक्षा विनापरवाना जे बियाण्यांची विक्री केलेली आहे असं आपण बियाण्यांच्या बाबतीत म्हणू शकतो. आणि खतामध्ये काही विनापरवाना विकलेले आहेत, पॉस मशीनचा उपयोग न करता डायरेक्ट खतांची विक्री केलेली आहे. आणि एक आहे ते बनावट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो खतामध्ये.